श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविकांनो, श्री स्वामी समर्थ. कधी विचार केलाय का की तुम्ही सगळ्यांशी चांगले वागूनही तुमच्याच आयुष्यात संकटांचा फेरा का येतो? तुम्ही ज्यांना आपले मानले त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर का खुपसला? तुमच्या आयुष्यात हे शत्रू नक्की आले कुठून? काळजी करू नका, कारण आता तुमच्या आयुष्याचा फेरा फिरणार आहे. जे लोक पाठीमागे तुमच्यावर वार करत होते त्यांचे चेहरे आता स्वामी स्वतः तुमच्यासमोर उघडे करणार आहेत. आज स्वामी तुम्हाला अशा 22 गुप्त गोष्टी सांगणार आहेत ज्या थेट तुमच्या मनात उतरतील आणि तुमच्या शत्रूंचा पराभव करतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमचे आयुष्य बदलणार आहे. मुला, तुझ्या आयुष्याचा वाईट फेरा आता संपला आहे. आता जो फेरा येईल तो तुझ्या प्रगतीचा आणि आनंदाचा असेल. तुझ्या आयुष्यात शत्रू का आले ठाऊक आहे, कारण तुझा स्वभाव खूपच सरळ आहे आणि तू प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवतोस. घाबरू नकोस. तुझ्या शत्रूंना वीज तुझे आयुष्यात पाठवले आहे, तुला त्रास देण्यासाठी नाही, तर तुला माणसांची खरी पारख शिकवण्यासाठी. ज्यांनी तुझा विश्वासघात केला त्यांना ओळखायला आता तुला उशीर लागणार नाही. त्यांचे मुखवटे मी स्वतः ओढून काढणार आहे. तुझ्या समोर गोड बोलणारे आणि पाठीमागे खडा आणणारे कोण आहेत हे लवकरच एका घटनेद्वारे तुझ्यासमोर उघड होईल. शत्रूंचा सूड देण्याचा विचार तो करू नकोस. त्यांचे कर्म त्यांच्यासाठी पुरेसे आहेत. तू फक्त शांत राहून माझा चमत्कार पाहत राहा. तुझ्या वाट्याला आलेले दुःख आणि अश्रू वाया गेलेले नाहीत. ज्यांनी तुला रडवले त्यांना त्यांचे कर्माचा हिशोब चुकता करावाच लागेल. तुझ्या प्रगतीवर जळणारी लोक तुझ्या जवळचे आहेत, पण लक्षात ठेव, जोपर्यंत माझा आशीर्वाद तुझ्यावर आहे तोपर्यंत ते तुझे केसही वाकडे करू शकणार नाही. जेव्हा तुझे वाईट दिवस होते तेव्हा कोणी तुला हात सोडला हे नीट लक्षात ठेव. आता चांगले दिवस आल्यावर त्यांचा जवळ करू नकोस. शत्रू समोरून वार करू किंवा पाठीमागून तुझे पुढे ढाल बनवून मी उभा आहे, त्यामुळे तुझा बालही बाका होणार नाही. लोकांना तुझी कमजोरी सांगणे बंद कर. तुझी सहानुभूती घेणारेच उद्या तुझे शत्रू बनून तुझ्यात हसतात. तुझ्या आयुष्यातील गुप्त शत्रू कोण? जो तुझ्या सुखामध्ये कधीच आनंदी होत नाही आणि तुझ्या दुःखात खोटा आव आणतो. आता काळ बदलणार आहे. ज्यांनी तुला कमी लेखले तेच लोक उद्या तुझ्याकडे मदतीची याचना करत येतील. तुझ्या घरातील किंवा व्यवसायातील भांडणे ही केवळ योगायोग नाहीत, तर काही लोकांची ती कुटील चाल आहे. पण आता मी ती चाल उलटून लावणार आहे. मनातून भीती काढून टाक. जेव्हा शत्रूंची संख्या वाढू लागेल तेव्हा समजून जा की तुझी प्रगती खूप मोठी होणार आहे. ज्यांनी तुझ्यावर खोटे आरोप लावले, समाजात तुला बदनाम केले, त्यांनी त्याची जागा दाखवण्याची वेळ आता आली आहे. तुला संपवायला निघालेले स्वतःच संपून जातील, कारण त्यांना ठाऊक नाही की तुझा हात खुद ब्रह्मांड नायकाने धरला आहे. लोकांच्या कपटी राजकारणातून मी तुला सुखरूप बाहेर काढेन. तू फक्त तुझ्या कर्मावर आणि माझ्या नामांवर विश्वास ठेव. आज रात्री एक गोष्ट मनाशी पक्की कर. कोणालाही स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देऊ नकोस. तुझे मन फक्त माझ्या चरणी लाव. तुझ्या शत्रूंची शक्ती कितीही मोठी असली तरी ती माझ्या एक कृपादृष्टी समोर शून्य आहे. आता तुझे वाईट दिवस संपून यशाचा सुवर्ण काळ सुरू होत आहे. हाच तुझ्या शत्रूंसाठी सगळ्यात मोठा पराभव असेल. नेहमी लक्षात ठेव, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. आता निश्चिंत हो.
तुझा नवा आणि सुंदर प्रवास सुरू झाला आहे. तर भाविकांनो, स्वामींच्या या भावी संदेशाने तुमच्या मनातील सर्व शंका दूर केल्या असतील. जेव्हा स्वामी आपल्या पाठीशी असतात तेव्हा जगातील कोणतीही ताकद आपले वाईट करू शकत नाही. परिस्थिती बदलेल, शत्रू पराभूत होतील आणि तुमच्या आयुष्याचा फेरा नक्कीच फिरेल. जर तुम्हाला स्वामींच्या या शब्दांवर आणि न्यायांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून तेही सावध होतील. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे रक्षण करोत. शुभरात्री. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.